तर मित्रांनो, आपल्याला राज्यातील पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्याला अरबी समुद्रामध्ये एक मोठं चक्रीवादळ आपल्याला तयार झालेलं पाहायला मिळतंय। या चक्रीवादळाच्या परिणामामुळे आपल्याला राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात आपल्याला बदल होताना पाहायला मिळत आहे। आपल्याला मुंबईकडे एकदम तुफान मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की आपल्याला राज्यात आज रात्री मध्यरात्री तसेच आपल्याला पुढील काही तासांमध्येच कोणकोणत्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये कशा प्रकारची पावसाची शक्यता असणार आहे याविषयी। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला अरबी समुद्रामध्ये एक चक्रीवादळ तयार झालेला पाहायला मिळतंय। या चक्रीवादळाच्या परिणामामुळे राज्यातील वातावरण बिघडताना पाहायला मिळतंय। तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला कोकणपट्टीमध्ये पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये कल्याण, डोंबिवली, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सावंतवाडी या भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळते। अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सोलापूर, सातारा, सांगली, पंढरपूर, बारामती, इंदापूर, करमाळा, बार्शी, दौंड या भागांमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला पुणे, अहिल्यानगर या भागांमध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मराठवाड्यात जर पाहायचं झालं तर मराठवाड्यात आपल्याला छत्रपती संभाजीनगर, कन्नड, श्रीरामपूर, वैजापूर, जालना, पैठण, तसेच बीड, माजलगाव, तसेच लातूर, उदगीर, औसा, तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव या भागांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच विदर्भात देखील, विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला आजपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या भागांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज जाणून घ्यायचा असेल, तुमच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये पावसाची शक्यता आहे की नाही, त्यासाठी तुमच्या गावाचं नाव लगेचच आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच तुमच्या भागात वातावरण कसं आहे ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला आज रात्री तसेच आपल्याला येत्या काही तासांमध्येच आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाला आपल्याला राज्यात आपल्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच काही भागांमध्ये सध्या देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला सध्या चालू आपल्याला पाहायला मिळतोय।